हॅलो मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, चला तर आज आपण बनवणार आहे झटपट पटापट फ्रेंच फ्राईज। त्याच्यासाठी आपण सगळे बटाटे धुवून घेऊयात आणि त्याच्यावरचे साल काढून घेऊ। एक एक करून सर्व बटाट्यांचे साल आपण काढून घेऊयात। साल काढून घेतल्यानंतर बटाट्याला आपण बारीक बारीक स्लाइसमध्ये कट करून घेऊ। बारीक बारीक स्लाइसमध्ये कट करून घेतल्यानंतर त्याला आपण फ्रेंच फ्राईज सारखे आकाराचे कट करून घेऊ। पूर्णपणे बटाटे असे एकदम बारीक बारीक कट करून घेतल्यानंतर आपण त्याला साईडला ठेवून देऊ आणि गॅस पेटवून गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याला त्याच्यामध्ये उकळायला टाकून देऊया। उकळायला टाकला ना त्याच्यानंतरून त्याच्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकू आणि त्याला मिक्स करून उकळून घेऊया। मित्रांनो 80% त्याला आपण शिजवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतरून त्याला साईडला एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। त्याचं पाणी एका साईडला आणि फ्रेंच फ्राईज एका साईडला काढून घेऊ। एका सुती कपड्यावरती त्याला घेऊ आणि त्याच्यावरचे सर्व पाणी पुसून काढू। एका फडक्याने त्याला पूर्णपणे पाणी पुसून काढू। पाणी पुसून काढल्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये घेऊ। त्याच्यावरती कॉर्नफ्लॉवर टाकून त्याला एकमेकांमध्ये मिक्स करून घेऊ। पूर्णपणे मिक्स करून घेऊ मित्रांनो, दिसते त्याप्रमाणे पूर्णपणे मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतरून गॅस पेटवून कढई घेऊ। कढईमध्ये पूर्ण तेल घेऊ। अर्धी कढई भरून आपण त्याच्यामध्ये तेल घेणार आहोत। तेलला मस्त असं गरम होऊन देऊ। गरम झाल्यानंतर हळूहळू आपण आपले फ्रेंच फ्राईज त्याच्यावरती टाकूयात। एक एक करून सुट्टे सुट्टे सगळीकडे पसरवून त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ आणि त्याला मस्त असं आपण तळून घेऊ। बघू शकता मित्रांनो, आपल्या फ्रेंच फ्राईजला कलर आलेला आहे। आपले फ्रेंच फ्राईज आता रेडी झालेले आहे। तर त्याला एका भांड्यामध्ये गरमागरम काढून घेऊया ना। त्याच्यामध्ये आपण आपला सिक्रेट मसाला ॲड करून त्याला एकमेकांमध्ये मिक्स करून घेऊ। कोणाला सिक्रेट मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बघू शकता एकमेकांमध्ये मिक्स केल्यानंतर कसा कुरकुरीत त्याचा आवाज येतो। त्याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि त्याच्यासोबत आपण टोमॅटो केचप घेऊ आणि त्याला मस्तपैकी आपण खाऊया। बघू शकता कुरकुरीत झालेले आहे आपले फ्रेंच फ्राईज। आपले फ्रेंच फ्राईज आवडल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा। चला तर मित्रांनो, बाल्कनीमध्ये बसून आपल्या कुरकुरीत झटपट पटापट फ्रेंच फ्राईजचा आनंद घेऊया।